मी म्हणता की आमची आई कोमलला जास्त जीव लावते. हे बघ किती रागात बघायला आली. कशामुळं? फक्त तिनं केस स्ट्रेट करून आली म्हणून आई एवढी रागात बघली. काय झालं आई तुला एवढं? काय नाही झालं, ते लेकरं संडास लागत. कशामुळं? 2-2 मिनिटं दूध लागते तिला. मग 5 तास झाले तिला दूध नाही. हा, तुझ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. 5 तास झाले. रोज तिचा आहेच. डबा वापस आणला. एखाद्या बार खाती आठवड्यातून त्यातच मला सांगते डबा फिनिश केला पप्पा. कोणता मोठा चीर मारला तुझे सांग मला. तिकट दिला परवडला एवढी पपई दिली मॅडम ना. म्हणलं काहून नाही खाल्ली तर म्हणते कडू लागली मला. काय पपई कडू असते. तिलाच माहितीये, मला काही नका सांगू तुम्ही. नमस्कार. परत एकदा आपली हेअर स्टेटमेंट अर्धी झालेली आहे, अजून अर्धी राहिलेली आहे. अजून मॅडम म्हणतात किती वेळ लागेल मॅडम? अजून अर्धा पाऊण तास लागेल. अजून आताच घरचा फोन आलता की पी उठलेली आहे, लय वेळ झालं ती उठली आहे, त्यामुळं लवकर नमस्कार, कशा आहात? मजेत ना? इकडे माझ्यासोबत आहे कोमल. आणि तुम्ही विचारत असाल की आज काय विषय आहे. जसं की तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्या तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. आणि त्याच पद्धतीनं आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. आम्ही कुठं आलेले ते तुम्हाला शेअर करतो. त्यापूर्वी मला एकदा ब्राईटनेस वगैरे व्यवस्थित करू द्या, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, आता दिसतंय. तर आम्ही आलेलो आहे एका ठिकाणी जिथं आज कोमलचा लुक चेंज होणार आहे. आणि कोमल तुम्हाला आज वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. काय म्हणते कोमल? हा, बऱ्याच दिवसानंतर हा निर्णय घेतलेला आहे की कोमल आता जरा तिचा लुक चेंज करणार आहे. हे बघा, हिचा आताचा लुक बघून घ्या. केसांचा दाखव बाई समोर. केस तिला आता हे कुरुळे असल्यामुळे ही लेंथ वगैरे खूप छोटी वाटते आहे. पण आता ते केस स्ट्रेट होणार आहे. म्हणजे लास्ट टाइम तुम्ही जेव्हा कोमलला बघितलं होतं की जे केस स्ट्रेट झालेले होते, तर त्याच पद्धतीनं कोमलचा आज पण लुक चेंज होणार आहे. आणि ती पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तिथे. बघू आता कोमल कशी दिसते, काय दिसते. कुरुळे केसांनी मला कंडिशन झालेली आहे. पण ठीक आहे, काहीतरी चेंजेस वगैरे लाईफमध्ये पाहिजे, त्यासाठी हे सगळं चेंज करतो. एक सेकंड. या अशा ज्या गाड्या आहेत ना, आपण गेली ना, त्या गाड्याला डायरेक्ट बंदी करायला पाहिजे. कारण की ह्या गाड्या याने एवढे आवाज हां, त्या अशा गाड्या बंदच केल्या पाहिजे. किती आवाज मारती ती विचारूच नका. तर चला आता कोमल जाती आतमध्ये. इथं एक ब्युटी पार्लर आहे, तिथं आज तिचे केस स्ट्रेट होणार आहे. बघूयात. आणि परत राहिला प्रश्न तिचा स्पाचा. तर तिला स्पा पण करायला लागणार आहे दर महिन्याला. आणि स्पा पण आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ आता कोमल शूट करेल, कारण की मलाही जायचं आहे स्वस्त जालन्याची व्हिडिओ काढण्यासाठी. आणि मी तिकडे जाणार आहे आणि कोमल आता इथं केस स्ट्रेट करणार आहे. ती पण घरी झोपलेली आहे, परी शाळेत गेलेली आहे, त्यामुळं जरा आता टेन्शन नाही आहे. चला बघू आता काय होतंय. पटकन दिवशी जातो मी आता. हां, तर किती वेळ नाही, 2-1 घंटे तर लागतील, 2-3 घंटे बघू काय होतंय. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय चला. या मॅडम आहेत जे माझे हेअर स्ट्रेट करणार आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव ईश्वरी शहाणे. कुठं राहता तुम्ही? मी गणपती गल्लीमध्ये राहते. म्हणजे आमच्या जवळच राहता तुम्ही. त्यांचं ब्युटी पार्लर आहे इथं. स्वस्त जालनार पाहिलंच असेल तुम्ही. बिफोर आफ्टर दाखव थोडंसं तुमच्या बॅक. नमस्कार. परत एकदा आपली हेअर स्टेटमेंट अर्धी झालेली आहे, अजून अर्धी राहिलेली आहे. अजून मॅडम म्हणतात किती वेळ लागेल मॅडम? अजून अर्धा पाऊण तास लागेल. अजून आताच घरचा फोन आलता की पी उठलेली आहे, लय वेळ झालं ती उठली आहे, त्यामुळं लवकर आपण आटपणं चालू आहे. मॅडम म्हणतात तुमच्या केस जाड आहे ना, त्यामुळं जास्त वेळ लागू राहिला तुम्हाला. पहिले मला एवढा वेळ नव्हता लावा तेव्हा. मला वाटतं 3 तासात होऊन जाईल. बरेच मस्त दिसू राहिले. म्हणजे की मला स्ट्रेट आवडत नाही. माझे जसे कुरळे केस आहे ना तसेच आवडतात मला. खास तुमच्यासाठी मी बदल केलेला आहे, कारण की बऱ्याच जणांना कोमलचे कुरळे केस पसंतच पडत नाही. बरेच माझ्या केसावर बरेचसे कमेंट, अर्ध्या कमेंट त्याच्यावरच असतात की कोमलचे केस असे कसे. आता ते जन्मताच आहे, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन
आता पाहू शकता रिझल्ट. अजून एकदा त्याच्यावर त्याची स्टेप बाकी आहे अजून एक. लवकर लवकर काढावं मॅडम. वेळ लागतो पण एकदम छान रिझल्ट भेटणार. आता मॅडमने सांगितलेली काळजी कशी कशी घ्यायची ते त्यानुसारच आपण पुढचं पाऊल टाकणार आहोत. कारण मॅडमचं ऐकावं लागेल. भेटते तुम्हाला नंतर. मी म्हणता की आमची आई कोमलला जास्त जीव लावते. हे बघ किती रागात बघायला लागली. कशामुळं? फक्त तिनं केस स्ट्रेट करून आली म्हणून आई एवढी रागात बघली. काय झालं आई तुला एवढं? काय नाही झालं, ते लेकरं संडास लागत. कशामुळं? 2-2 मिनिटात दूध लागते तिला. मग 5 तास झाले तिला दूध नाही. हा तुझ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. 5 तास झाले पण आता ते बी काम गरजेचं होतं ना बरं आई. मग आपलं लेकरू आपल्या सोबत घेऊन जात. मग तिथं कुठं झोप घातलं असतं? कुठे बी झोपली असती. असं नसतं. तसंच असतं. काही गोष्टी सांभाळून घ्यावं जरा. कशाला सांभाळून निवड एवढं येड्याने नाही करावं. एवढे तास बाहेर असते का सांभाळून घ्यायला. आणि आता नोकरीला असली असती तर मग नोकरी करू द्यायचं नाही लेकरूला. असं थोडीच असतं. मग नोकरीला गेली असतं 8 तास सांभाळलं असतं. तुम्हाला काय माझी आजी दैन होते ना, मला बाप्पा. बाजारात जायचं होतं. हाय का भाजी आता घरात? जा ना मग आता अजून टाइम आहे ना. नाही, अंधार कुठ पडते येतानी. गाडीवर जा नवऱ्यासोबत जा ना. नवरा समोर जात नाही, बायको समोर जात नाही. मग काय करत? काय जायला काही नाही, काय घेणं देणं. आता काय बोलावं मित्रांनो तुम्ही सांगा. आता आमच्यामुळे तर लय त्रास व्हायला लागला माझ्या आईला. आता कसं काय तुझं पिओ? तिला काही आणून द्या. काय आणायचंय? आणून काही एक तर माझी आवड मला. टोमॅटो आणू का? टोमॅटोची भाजी का? बिग बास्केट मागवतो ना. काय पाहिजे तुला? नाही, तिथून नाही आणायचं. काही चव नाही त्या भाज्या. आता आणून द्यायला ते बी नाही. तिला मार्केटमध्ये जायचं खरेदी करायला. खराब निघाले होते. बरं, टमाटे सगळे फेकून दिले. हो ना एखाद्या दिवस आणि ते निघतात. फळ आणलं ते बी काळं पडलेले. कोणतं? ते कोणतंही आवकाडो ते काळच असतं. नाही हो, अर्ध काळ आहे ना अर्ध हिरवं. हा ना त्याला पूर्ण काळ होते पिकून जातं. मग ते कापलं की व्यवस्थित निघतं आतून ते. आम्हाला वाटतं ते खराब ना. नाही नाही खराब नाही. ते काळच असतं. मध्ये ठेवलं त्याला. बाहेर ठेवलं तरी चालेल. त्याला पिकलं की कापून घे त्याला उद्या परवा. किती भूक लागली? पाहिजे कुरकुर पाहिजे सांडूला किती 30. काय ग परी मम्मीची केस बघितली का नाही तू? दूध पाजलं, साबुदाणा खाऊ घातला, डोसा खाऊ घातला. परीने शिरा नाही खाल्ला शाळेत. हाव का ग? शिरा कमून करून दे म्हणले बरे. का नाही खाल्ला तू? आता तुला काय दररोज काय चिकन लेग पीस चायनीज असं द्यावं का त्या डब्याला तो? हा हा काय हा भाजी पोळी कोण खाईन? पप्पा खाईन का? तूच म्हणले दर भाजी पोळी नको म्हणून शिरा दे म्हणून. रोज तिचा आहेच. रोज तिचा आहेच. डबा वापस आणला. डबा वापस आणला. एखाद्या बार खाती आठवड्यातून त्यातच मला सांगते डबा फिनिश केला पप्पा. डबा फिनिश केला पप्पा. कोणता मोठा तीर मारला तू ते सांग मला. मग तिकट दिलाला परवडला असं. एवढी पपई दिली मॅडम ना, म्हणलं काहून नाही खाल्ली तर म्हणते कडू लागली मला. काय पपई कडू असते. तिलाच माहितीये मला काही नका सांगू तुम्ही. चल मग मी अभ्यास करतो. बरे तू कालचा अभ्यास नाही केला. अभ्यास काय झाला आणि इकडे पाहू दे मला. उठ लवकर. तू कालचा अभ्यास नाही उठ लवकर उचल ते सगळं. हे अचानकपणे आमचं ठरलं केस स्ट्रेट करायचे नाही का? आणि आता विजय भाऊच्या बारशाला पण जायचं आहे. त्यामध्ये कोमलचा एक प्रॉब्लेम झालेला आहे की केस स्ट्रेट केलेले आहे. ते धुवायसाठी 2 दिवसानंतर बोलवलेले. 12 तारखेला कार्यक्रम आहे ना? 10-11ला जाईन ना जायला. तुला म्हणलं मी 11 तारखेला जाऊन. आता किती वाजले? 6 वाजले. उद्या 6 वाजेपर्यंत किती वाजले? आणि परवा दिवशी 6 वाजेपर्यंत किती वाजले? 48. तू संध्याकाळी बोल 7-8 वाजता देऊन टाक मला. दुसऱ्या दिवशी गावाला जाऊ शकता नाही का? तर मी नाही जाणार आहे. हेच जाणार आहे सगळेजण. बस ना आता ना. मी दररोज आम्हाला अक्षर पाठवता होता राहता घरी. काय असं असं करू राहिले तुम्ही पण या ना. आता त्याच्या पोराला बघायला जायचं तर आलं नव्हतं तुम्ही. आले आता ते बारशाला नव्हते आले. कोण? ते बाल बघायला आली ते? तिला बघायला आले ते? आता बघायला नाही आले. तिची बोलता का? मग तशी मग माझी आई चालली ना. तुम्ही चालले का? आमचं राहणं नाही आलं आम्ही लगेच येऊ शकतो. म्हणजे आता आम्ही दोघी गेलो ना आम्हाला राहावं लागलं. हा राहा ना मग 4 दिवस राहा, 8 दिवस राहा, 15 दिवस राहा. 15 तारखेचा राहत आज कसं बोलतो. नाही का? काय प्रॉब्लेम नाही मला. मस्त राहा, एन्जॉय करा. कोणी पिऊ नका. कोण लागतेच ते. एक जण तरी लागते. एवढं परेशान केलं तिने. मम्मीने पप्पा. आईला लय परेशान केलं पिऊ न.
नुसतं दाग खाली इकडे तिकडे जाऊन मम्मी मम्मी मी मम्मी नसले ना तुम्ही लागता आणि तुम्ही नसले तर मी लागते. परी आपण बघू परी नको. साईड लावी का आणि त्याच्याहून जाता तो आमच्या बाईनं परेशान केलं. मला मम्मीची याद येईल, कोण मला मम्मीची याद येईल. ती मला तर मम्मी कामाला ती काय गेली, म्हटली आता त्याला पैसे आणा ना ती आपल्याला. मला काय म्हटली हा. मम्मी पप्पा सोबत चाललं जातो मी घरी थांबते मी मोठी झाली आता विचार ना, तू मोठी झाली नाही आता विचार ना. मग तू काऊन अशी करते चारला तर रुसलीच ती. का बरं झोक्यात जाऊन बसली, बाहेर जाऊन बसली, मला पायपानं मारलं मला तिनं. का बरं परी विचार ना, का बरं मला सांग तू हे सांग तिला, विचार तू आईला मारलं का, फक्त विचार. का ग कोण ऐ. मारलं बरी चार ऐ. पाच चॉकलेटच खाल्ले. त्या हाताला चटके द्यावं लागते आता हे कोण खाल्ला? तेच ना सगळं तोंड पाणी निसतं आईस्क्रीम दिसायला लागली मला हं? फ्रीज मध्ये 2 कोण होते हिने हिने खाल्ली का तिला दे दाखवलीच नाही बापा मी. मी हिने कुठं खाल्ले 2 वाजल्यापासून लगी कुठं. तर ह्या आईची अशी परेशानी झाली बघा एवढी. चला आता तुम्हाला कोमलचे स्ट्रेट केलेले केस दाखवतो आणि मग व्हिडिओचा एंड करतो. चला कोमलच्या केसाचं काहीतरी करा काहीतरी करा काहीतरी करा काहीतरीच केलेलं आहे. हे बघा हे केस असे स्ट्रेट केलेले आहेत आणि कोमलच्या केसाची लेंथ दाखवा एकदा उभं राहून. हे बघा ही आहे कोमलच्या केसांची लेंथ. चांगली ना सांगा. सरळ हो बाई असं मागव दर्शिक इकडे हो ना समोर समोर दर्शिक समोर होईन मागव इकडे असं मला इकडे तोंड करा आता. चेहरा कर चेहऱ्याची लगेच ठेवण बदलून गेली आहे बघा. कशी वाटते सांगा केस छान वाटतंय का. काय 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 पाहिजे काय पाहिजे तुला तिचं मला काही समजा ना तिला परेशान करायला लागली. सोड तिला खाली खाली सोड. डबा पाहिजे हां जे डबा घेऊन ये डबा डबा घेऊन ये. डबा पाहिजे तुला डब्बा हां आणि इकडं परी तुझे पण केस स्ट्रेट करायचे आहेत का. आणि उद्या नाही का आम्ही आईचे केस स्ट्रेट करणार आहे. मस्त स्ट्रेट करू आई अशी. तुझे पण करायचे का बर आई करायची का स्ट्रेट केस नाही रे बाप्पा, नाही तर असे लाल कलरचे करू मस्त. या वयाला लाल नाही करायचे, फक्त काळे करायचे माझे केस. फक्त काळे करायचे का बरं आईचे केस फक्त काळे करायचे. तुला पण काळे करायचे का बरं. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले. अट्टू म्हणजे आमची पिऊ आणि गट्टू म्हणजे आमची रितू. कळालं का. अट्टू कोण आहे पिऊ हिची पप्पी घे बरं रितूची. रितूची पप्पी घे टिटीची पप्पी घे आपल्या पप्पी घ्या. अरे बापरे तोंडात तोंड घालता रे या पोरगी बावळट साऱ्या. कसे अट्टू आणि गट्टू सांगा. गट्टूचा बर्थडे आलेला आहे 15 तारखेला आणि अट्टू जो आहे खूप खुश आहे कारण की केक कापायला भेटणार आहे गट्टूचा. कसं सावराव कसंच नाही आता या लेकरांना परीला आणि पिऊला केकवर उडी मारणार या. हा ना तोच विषय आहे ना आता 2 केक आणायला ते काय काम आहे. ए गट्टू गट्टूडा हा टिट्या टिट्या मग टिट्या डावट टिट्या कचकच चालेल तुला. हा मग रडशीन तू. हे बाय तोंडात बुड घालते. होय नाही 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 पिऊ तोंडात हात गेली. चावणी बेटा चावणी आपली गट्टू यायची. हा कचकच चावली तर मग हा कोणाला सांगशील मग चावली तर पाय रीती तोंडात पोट घाल लागली त्या पिऊच्या. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता यांना खाली सोडतो. वळवळ चालली यांची ही ह्या कार्ट्याची नाही चालत एवढी त्या कार्ट्याची चालली. हाय कर बिट्टू बिट्टू हाय कर सगळ्यांना हाय कर ना. आणि तुम्हाला माहिती असेल डुग्गूचा नामांकन सोहळा आहे. माहिती तुला डुग्गू डुग्गू नाव ठेवलंय म्हणजे असं वेगळंच वाटतं. वेगळं म्हणजे वेगळं वाटण्यापेक्षा काही असं वेगळं नाहीये पण डुग्गू 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 ते लिहिल्यावर वेगळं वाटतं असं. हा हे बघा हे आज पण केस मोकळे. अजून किती दिवस आहे कोमल. उद्या दिवस केस मोकळेच आहे का. आणि हे बघा हे आणलं असलं सगळं यातलं हे जे आहे ना हे डेट्स या दोघींना खायचे असतात. जा आईकडे घेऊन जा आईकडे घेऊन जा पळा. आई देते जाय आई बी काढून देते जाय लवकर जा आईकडं.
ही नाचली पाय. आई घे तिच्याकडून, जा आईकडे घेऊन जा. जा ठीक आहे, आईकडे घेऊन जा, आईकडे घेऊन जा. जा. त्यांना ते डेट्स खूप आवडतात, दोघींनाही आवडतात ते डेट्स. बाकी काही खायला जातच नाही ना, म्हणून डेट्सवरच काम भागवतात. अट्टू बघा, अट्टू कसं होतं. गट्टू, ए गट्टू, गट्टू बाहेर चला, गट्टू बाहेर चला, गट्टू बाहेर चला. जरा 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 काही नाही बेटा त्यात, तुझ्या कामाची काहीच गोष्ट नाही त्यात. हे तुला काहीच चावत नाही पाय. ये इकडं. जा आईकडे जा, पळा 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 पळा, आईकडे जा. तुला वरती काय लिहायचंय? काय झालं ना मग? मला कळालं ना तू कोण येईल तर. कळालं ना तुला, माईक दिसलं ना येडाबाई. ठेवून दे. तर कोमलचे जे केस आहेत ना ते स्ट्रेट करण्यासाठी आम्हाला जवळपास 6,000 खर्च आला. आता तो बरोबर आला की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे रिअल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. बऱ्याच दिवसानंतर आम्ही करायचा प्रयत्न केला, कारण की कोमलचे आता केस स्ट्रेट करण्यासाठी लग्न वगैरे आलेले आहे, परत ऋतूचा बड्डे आलेला आहे आणि परमनंटली गेले. ते स्पा वगैरे 2 महिन्याला करायचा आणि चालू द्यायचं. अजून काय काळजी घेतली पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुम्ही, जेणेकरून आम्हालाही कळेल की काय बाबा काय नाही, नाही का, कशी काळजी घ्यावं. कारण की आम्ही फर्स्ट टाईम, सेकंड टाईम केलेले, पण फर्स्ट टाईमचं तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम झालेला. खाल्लं. परी गेलेली आहे शाळेमध्ये, मला जायचं जरा बाहेर, त्यामुळे लवकर आवरायचा प्रयत्न चालू आहे. 10:15 वाजलेत. बस 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 बस, जा जा.